बातमीपत्राची सुरुवात करूया। मनसे आणि ठाकरे सेनेची जी राज आणि उद्धव यांची जी संयुक्त सभा होणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे। शिवतीर्थावर आपण जाऊया। थोड्याच वेळात ऐतिहासिक राजकीय सोहळा रंगणार आहे। तब्बल 20 वर्षानंतर म्हणजे 2 दशकानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत। ठाकरे सेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचं भव्य शक्ती प्रदर्शन होणार आहे। महायुतीच्या सभेपूर्वी होणाऱ्या ठाकरे ब्रँडच्या महासभेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंची सभा होणार आहे। राज आणि उद्धव यांच्या भाषणात कोणते मुद्दे असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे। राज ठाकरे काही व्हिडिओ दाखवणार का, विरोधकांवर काय टीका करणार, काय पुरावे सादर करणार का, याबद्दल देखील सर्वांना उत्सुकता आहे। थोड्याच वेळात या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेला सुरुवात होणार आहे। केवळ आमच्यासाठी नाही तर शिवसैनिक आणि मनसैनिक या दोघांमध्ये उत्साहाचं वातावरण या जगातल्या मराठी माणसासाठी। कारण शिवतीर्थावर आज 2 बंधू माननीय उद्धव साहेब, माननीय राज साहेब हे एकत्रितपणे आम्ही ही भव्य सभा होते आहे। होम पिचवर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे, त्याकडे सर्वांचंच लक्ष आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, मनसेचे कार्यकर्ते असतील, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे। आणि या ठाकरे बंधूंच्या सभेचं महाकव्हरेज तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकणार आहात। शिवाजी पार्कात कार्यकर्ते आता येऊ लागलेले आहेत संपूर्ण मुंबई। आणि मला खात्री आहे ज्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय, मला दिवसभर आज फोन येतात की आम्हाला पुढचे पासेस मिळतील का, आमची एंट्री कुठे आहे, आम्हाला किती वाजता यायचं आहे। तुम्ही बघत असाल तर रस्त्यावरनं येताना आज सुट्टीचा दिवस आहे, तरी नाशिकमध्ये झालं ती भव्य सभा बघितली। कितीही विरोधी पक्षांनी असं दावे केले की आम्ही पण त्याच मैदानावर घेतली। तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला तुमचे कॅमेरे सक्षम आहेत, त्यामुळे कुठली सभा भव्य तुडुंब भरलेली आणि खरे सैनिक कोण आलेले आणि विकतचे भाड्याने कोणाच्या सभेत आणलेले हे माझ्यापेक्षा पत्रकार मित्रांनो तुम्हाला जास्त माहिती आहे। त्यामुळे या पार्कवर आता शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते दाखल झालेत, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। ठाकरे भवनचा आज या ठिकाणी शिवाजी पार्क येथे एकत्रित अशी सभा होणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय की हे कार्यकर्ते जे आहेत ते अगदी जोशात या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळतात। भावकी जोमात गावकी कोमात अशा संदर्भातलं खरं तर विधान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। सोबतच मराठी माणसाचं सुरक्षा कवच म्हणजे ठाकरे, हे असं आज तुम्ही या ठिकाणी लिहिलेलं आहे, काय कारण आहे? कारण आज बघा 2 ठाकरे बंधू बऱ्याच महिन्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत सभेनिमित्त, निवडणुकीनिमित्त। ठाकरे बंधू हे नेहमी मराठी माणसाचे लचके तोडू पाहणाऱ्या दुश्मनांच्या उरावर बसण्यासाठी नेहमी मराठी माणसाचं सुरक्षा कवच बनवूनच राहिलेले आहेत। कोमात नेमकं कोण गेलंय? कोमात सगळे जे विरोधक आहेत तेच गेलेत, कारण 2 भावकी एकत्र आल्यामुळे त्यांची आता सध्या पूर्ण अवस्था वाईट झालेली आहे। सध्या त्यांनी भ्रष्टाचार केला, तुम्ही असं ओरडताय, पण तेव्हा पण होता ना सत्तेमध्ये तुम्ही, तेव्हा सत्तेमध्ये होता तुम्ही, मग तेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये होता, मग आता तुम्हाला कुठलं सुचलं हे की त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून?